हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एकदा फॅन्सी टॉपची इथे कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। तर आपण चायनीज कॉलर घेणार आहोत। तर आधी आपण टॉपच्या पार्टची कट करूया, मग आपण इथे खालचा घेरा कट करणार आहोत। तर इथे आपण 2 मीटर कापड घेतले, त्यानंतर चेस्ट वाइज याला आपण डबल घडी घातली। आधी आपण पाठीमागचा पार्ट कट करणार आहोत आणि मग आपण इथे फॅन्सी पुढचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला एक्स्ट्रा कापड लागणार आहे, त्याच्यामुळे आधी आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करून घेऊया। इथे मी डबल फोल्ड केलंय। 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, त्यात चौथा पार्ट प्लस 2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण डबल घडी घालायची। आता आधी आपण बंद बाजूपासून जशी की आपण नॉर्मल ड्रेसची कटिंग करतो त्यानुसार आधी आपण उंचीचं मेजरमेंट इथे टाकून घेऊया। तर या पार्टची वरची जी उंची तयार आपल्याला हवी आहे ती साधारण ही वरती आपल्याला 13 इंच रेडी हवी, तर आपण 14 वरती एक पॉइंट देऊया। आणि शोल्डरचं मेजरमेंट जेवढं शोल्डर त्याचा निमा पार्ट टाकायचा आहे, तर 15 इंचाचा शोल्डर 7.5 वरती आपण एक पॉइंट देऊया, याचा निमा पाय। आणि इथून 7 इंचाची मुंड्याची उंची, चेस्टचा चौथा पार्ट, 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, वरती एक पॉइंट देऊया, 2 इंचाची यात मार्जिन। आता इथे कमरेला बघा 32 इंचाचा कमर घेर आहे, 8 वरती एक पॉइंट देऊया, मार्जिन इथे मी घेते 2 इंचावरती। आता इथे आपण करायचं काय, इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया आणि फिक्स वाला नाही तर एक्स्ट्रा वाला पार्ट आपण इथे फक्त मॅच करायचा आहे। पाठीमागून या पॉइंटला गोलाई द्यायची आपण 1.5 इंचावरती। आता बघा या पॉइंटने एक्स्ट्रा पार्ट पूर्ण ड्रॉ करून झालाय। गळ्याचा जो घेर आहे तो घ्यायचा आपण 3 इंचावरती आणि 1 इंचाची हलकीशी आपण घ्यायची गोलाई। आणि आता बघा या पॉइंटला आपल्याला फ्रंट नेक जसं की तुम्हाला म्हटले आपली इथे चायनीज कॉलर असणार आहे, तर 1 इंचाची हलकीशी गोलाई घेतली आणि इथून खाली 4 इंचावरती आपल्याला याला कट लावायचा आहे। म्हणजे जो पाठीमागे इथे एक आपल्याला या पॉइंटला हुक अटॅच होईल, इथून आपण इथे ओपन साइड 4 इंचापर्यंत याला आपण या पद्धतीने इथे कट लावणार आहोत। तर पाठीमागचा पार्ट आपण पूर्ण कट करून घेऊया। तर इथे बघा पाठीमागचा पार्ट या पद्धतीने आपण कट लावून पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेतलाय। आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करायचा आहे। तर यात बघा आपण आता पाठीमागच्या पार्टपेक्षा मी साधारण 3 इंच अजून एक्स्ट्रा घेऊन इथे कापड फोल्ड करून घेतलाय। आता याला आपण करायचं काय, जो आपला पाठीमागचा पार्ट होता याला आपल्याला या पद्धतीने बंद बाजूपासून तिरकस ठेवायचंय, पूर्णपणे तिरकस आपल्याला याला ठेवायचंय या पद्धतीने। कापडाला व्यवस्थित हवं तर पिनच्या साहाय्याने सेट करा, व्यवस्थित कापड आपण इथे सेट करून घ्यायचंय। तर बघा या पॉइंटला आपण तिरकस कसं याला ठेवायचंय, स्क्वेअर मध्ये कापड घेऊन 1-1.5 इंच आपल्याला, आता तुमच्या लक्षात यावं कापड अखंड, या पॉइंटला मी एक सरळ बॉक्स बनवून घेते, जेणेकरून जे नवीन शिकतात त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला कापड हा कसा ठेवायचा आहे। मी इथे तिरकस याला ठेवले आणि खाली जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे त्या पॉइंटला 1.5 इंच आत, इथे 1.5 इंच आपल्याला आत जायचंय आणि हा जो आपला टोकवाला पार्ट याला तिरकस याला मॅच होईल या हिशोबाने याला इथे ठेवायचंय या पद्धतीने। हा पार्ट या लाईनला जॉईन करायचा आहे, 1.5 इंच आपण आत आलोय। आणि आता जो एक्स्ट्रा कापड आहे त्याला पूर्ण आपण याच्यावरती ड्रॉ करून घेऊया। कसा ड्रॉ करायचा आहे जसं आपण कटिंग केली त्याच पॉइंटला याला आपल्याला ड्रॉ करायचं। तर बघा या पद्धतीने आता यात झालंय काय, या पॉइंटला आपल्याला जो आपला नेक असणार आहे, फ्रंट नेक जो आपला या पॉइंटला असणार आहे याला आपल्याला इथे 3 इंचावरती गोलाई द्यायची, एक पॉइंट आपण इथे दिला। आणि हा जो आपला आता या पॉइंटला बघा, हा जो आपला शोल्डर वाला पार्ट आहे याला आपण आता ड्रॉ करून घेतलं, या पॉइंटला साईडला ठेवूया। आणि हा जो आपला गळा आहे इथे या पद्धतीने याला मॅच करायचं शोल्डर पासून।
याला आपण मॅच केलं. आता करायचं काय आपल्याला, या पॉइंटला बघा इथे जसं की म्हटलं आपण 2-2 प्लेट्स लावायचे. तर याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, या पॉइंटपासून बघा या पॉइंटला 1-2 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि या पॉइंटपासून आपल्याला 1, 2 आणि 3. तर बघा आपल्याला या पद्धतीने इथे 2 प्लेट्स लावायचे आहेत. एक प्लेट्स आपली बघा या पॉइंटला, एक प्लेट या पॉइंटला ठेवायची आणि ही प्लेट्स घेऊन या पॉइंटला ठेवायची. अशा आपण इथे 2 प्लेट्स लावणार आहे दोघंही पार्टला. या हिशोबाने आपण इथे कट लावून घ्यायचे. आता बघा आधी आपल्याला करायचं काय, एक्स्ट्रा जो कापड याला आपण आधी कट करून घेऊया. तर बघा आता या पॉइंटला आपण फ्रंट पार्ट इथे कट केलाय. फक्त गोलाई अर्धा इंचने, पाठीमागच्या पार्टपेक्षा अर्धा इंचने आपल्याला याला कमी करून घ्यायचंय. हा जो आपला मुंड्याचा पार्ट आहे अर्धा इंच आपण याला कट करून घेतो या पद्धतीने. आता बघा आपण हे नॉच लावून घेतले. सेम आपल्याला या पॉइंटला पण याला लावून घ्यायचे. तर बघा आपण दुसऱ्या पॉइंटला या पद्धतीने इथे टक्स लावून घेतले. आता बघा जसं मी तुम्हाला म्हटले 2 प्लेट्स आपण टाकायचे आहेत. मी तुम्हाला लावूनही दाखवल्या. या पॉइंटला एक आणि ही दुसरी. या पद्धतीने आपल्याला इथे 2 प्लेट्स येतील आणि सेम एक इकडे आणि ही आपली दुसरी. दोघे प्लेट्स या पद्धतीने आपल्या या पॉइंटला येतील. तर बघा आता यात आपल्याला करायचं काय, प्लेट्स लावून घेऊया आणि जो आपला सेंट्रल पॉइंट आहे, सेंट्रल पॉइंटला आपल्याला इथे 3.5 इंच वरती आपल्याला इथे कट लावायचं या पॉइंटला. पण आधी आपण काय करूया, मेजरमेंट जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी इथे 3.5 इंचावरती बघा आपण बरोबर या पॉइंटला इथे आपल्याला याला कट लावायचा. किंचितचा अर्धा इंचाचा जसं आपण टक्स टाकतो त्या पॉइंटला इथे आपल्याला याला टक्स टाकायचं या पद्धतीने. यानुसार. तर आधी आपल्याला करायचं काय, कटिंगमध्ये आपण याला बघितलं खालचा घेरा आपण आधी कट करून घेऊया. मग लगेचच आपण कॉलर याची कट करणार आहोत. पण आधी आपण याचा खालचा घेरा जो आहे तो कट करूया. तर बघा आता अम्ब्रेलाचा जसा आपण घेरा कटू त्यासाठी मी इथे 4 कापडामध्ये इथे घडी घालून कापड ठेवून घेतला या पद्धतीने. आता यात आपल्याला करायचं काय, ही आहे बंद बाजू आपली आणि कमर घेर आहे आपला 32 इंचाचा. तर 8 याचा चौथा पार्ट येतो. 32 इंचाचा कमर घेर आहे. तर या पॉइंटला बघा आपल्याला या पॉइंटला मी 8 जो कमरेचा चौथा पार्ट आहे आधी ते लक्षात घ्यायचं. 8 याचा चौथा पार्ट आहे. तर यात आपण एक्स्ट्रा किती घेणार आहोत, यातही आपल्याला खाली घेरायला प्लेट्स टाकायचे. तर यात बघा मी 9, 10, 11 आणि 12 एवढं यात आपण एक्स्ट्रा घेतोय. का, जेवढं आपण घेतले त्यातही आपल्याला इथे प्लेट्स लावायचे त्यासाठी आपण यात एक्स्ट्रा घेतोय. 12 इंचावरती आपण याची पूर्ण घडी जी 4 फोल्ड केली आहे तिथे 12 वरती मी इथे मेजरमेंट टाकलंय. आणि ही जी बंद बाजू आहे, आता बंद बाजूपासून उंची, बंद बाजूपासून याची उंची आपण जास्त घेणार आहोत. तर बघा जेवढा या पॉइंटला माझा कापड शिल्लक आहे या पॉइंटला बघा साधारण घेराचा अंदाज घ्यायचा आहे. तो पार्ट आपला तिथे कमी आहे. या पॉइंटला बघा आता याची जी उंची या पॉइंटला मी इथे घेते 15 इंचावरती 15 आणि साईड पॉइंटला आपण अर्धा इंच इथे आपण कमी करणार आहोत. तर बघा या पॉइंटला पॉइंट 15, 15, 15, 15, 14.5, 13, 12, 12 आणि 11.5 या पद्धतीने आपण अर्धा या पॉइंटला घेरा कमी केलाय. जो पुढचा जो पार्ट असणार आहे बंद बाजू जशी मी तुम्हाला म्हटली इथे आपली लेंथ जास्त असणार आहे. या पॉइंटला आपली लेंथ इथे कमी होणार आहे. आता हा जो आपला पार्ट आहे याला आपण गोलाईमध्ये कट करायचं. हा पार्ट आपण गोलाईमध्ये कट केलाय.
जेवढा तुमच्याकडे इथे कापड एक्स्ट्रा असेल तेवढा आपण इथे प्लेट्स लावू शकतो. ज्यानुसार कापड आहे त्यानुसार ह्या गोष्टी आपल्याला ठरवायची. ओपन साईड आहेत दोघंही पॉईंटला, याला आपल्याला या पद्धतीने आपण सेपरेट करून घेऊया, कारण आपल्याला याचे टक्स टाकायचे. तर आपण एक साईड याची ओपन करून घेतो या पद्धतीने. पुढचा आणि मागचा दोघे साईड आपले ओपन राहतील. एका पॉइंटला जो फ्रंट पार्ट आहे त्याचे आपण इथे टक्स, खालच्या घेऱ्याचे आपण इथे टक्स टाकून घेऊया. हे आपले दोघेही पार्ट. तर बघा आपल्याला आता पूर्ण जो पोटाचा घेर आहे 32 इंच आपल्याला हवा आहे. जे आपण एक्स्ट्रा यात घेतले आपण 4 इंच, त्याचे आपल्याला इथे टक्स लावायचे. तर ते कसे लावायचे आधी आपण हे पाहू. तर हा आपला सेंट्रल पॉइंट. या पॉइंट पासून 2 इंचाचा बॉक्स इथे आपल्याला गॅप घ्यायचा आहे. या पॉइंटला प्लेट्स लावायची नाही. 2-2 इंच आपण इथून मोकळं सोडणार आहोत. आणि त्यानंतर या पॉइंटला बघा इथे 1.5 इंचावरती एक, 1.5 इंचावरती दुसरा, आणि इथे आपल्याला तिसरा 3 टक्स. 1.5 इंचाचा आपण गॅप घेतलाय. आणि या पॉइंट पासून हा जो टक्स असणार आहे इथे 5.5 इंचावरती. म्हणजे याची प्लेट्स कशी टाकायची ते मी तुम्हाला सांगते. आधी आपण याचे टक्स ड्रॉ करून घेऊया. तर या पद्धतीने आधी तर बघा आता इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि हा जो आपण 1.5 इंचाचा इथे गॅप घेतलाय, या पॉइंटने अर्धा इंच कापड 1 इंच सोडायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला सरळ इथे 1 इंचापर्यंत इथे आपल्याला टक्स लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने अशी इथे टक्स लावायची. हा एक टक्स, दुसरा आणि तिसरा. प्लेट्स टाकायची नाही, टक्स टाकायची, लक्षात घ्या. या पद्धतीने कापड आत जाईल आणि जसं मी तुम्हाला दाखवलं फोल्ड करायचं आहे आणि सरळ इथे 5.5 इंचापर्यंत टक्स टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे तिघे टक्स याच पद्धतीने टाकायचे. सेम 3 टक्स आपल्याला या पॉइंटला टाकून घ्यायचे. जशी आपण या पॉइंटला टाकणार आहे तशीच पाठीमागच्या पार्टला सुद्धा हे टक्स ड्रॉ करून घ्यायचे. तर बघा आपला फ्रंट पार्ट इथे आपण 2 प्लेट्स लावलेत. त्यानंतर अस्तराचा पार्ट आपण पूर्णपणे याला उलटवून घेतलाय. शोल्डर इथे आपण मॅच करून घेतले. आता आपल्याला कॉलरचं इथे माप घ्यायचं आहे. तर करायचं काय, आपल्याला या पॉइंटला डबल फोल्ड ठेवायचं आहे. आणि जो आपले कटवाले दोघंही पॉइंट आहे या पद्धतीने जो आपला मधला पॉइंट आहे याचा आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तर या पॉइंट पासून एक पार्ट हातात घ्यायचा आहे आणि याला या पद्धतीने बघा साधारण 8.5 इंचावरती आपली ही कॉलर येते. पूर्ण कॉलर आपली बघा इथे 17 इंचाची आहे. तर करायचं काय, आपल्याला कॅनव्हास घ्यायचं. कॅनव्हासवरती मेजरमेंट कसं टाकायचं. तर बघा या पॉइंटला जे आपल्याला निम्मा मेजरमेंट भेटलं त्यातून अर्धा इंच आपण कमी करू. इथे 8 या पॉइंट पासून मेजरमेंट टाकलंय आणि इथे आपल्याला घ्यायचंय 3 इंचावरती. तर बघा ते या पॉइंटला याचं जे मेजरमेंट आहे आपण इथे घेऊया 3 इंचावरती. आणि इथून एक बॉक्स बनवून घ्यायचा आपल्याला. इथे 1 इंच गॅप आणि या पॉइंटला या पद्धतीने गोलाई घ्यायची. आपल्याला कॉलरचा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार दिल्यानंतर इथून आपल्याला 1 इंचची इथे कॉलर हवी. तर या पॉइंट पासून आपल्याला पूर्ण 1 इंचचा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे. आणि या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा. हलकीशी गोलाई या पॉइंटला. तर बघा ते या पद्धतीने आपली कॉलर पण इथे रेडी आहे. तर बघा कॉलर आपली रेडी झाली. याला आपल्याला कापडावरती प्रेस करून घ्यायची आणि 2 पार्ट घ्यायचे कापडाचे. आपल्याला कॉलर आपण रेडी करून इथे स्टिच करून घेऊया.